देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत यंदा 2 राज्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 15 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये असलेली ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून भाजपाने पहिल्यांदाच राज्यात कमळ फुलवलं, तर तामिळनाडूतही MK स्टॅलिन यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं। इथे नव्याने स्थापन झालेल्या अभिनेता थलापती विजय याच्या TVK पक्षाने शतक ठोकलं। तामिळनाडू TVK पक्षाने तब्बल 108 जागांवर आघाडी घेत बहुमताच्या काठापर्यंत मजल मारली। या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी तर सर्वांनाच चकित केलं। विशेष म्हणजे या विजयाच्या वातावरणात एका अशा विजयाची चर्चा होतीये ज्यामध्ये भावना आणि राजकीय लाट यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला, आणि ती म्हणजे विजयने आपल्या ड्रायव्हरच्या मुलालाच विधानसभेच्या रणांगणात उतरवलं आणि त्यांनी विजयचा विश्वास सार्थ ठरवत दणदणीत विजयही मिळवला। तेव्हा आता या विजयाची संपूर्ण कहाणी काय आहे, कोण आहे हे नवनिर्वाचित आमदार, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा सत्ताधारी आणि विरोधकांना एका हिरोने हरवलं। अभिनेता विजय थलापतीच्या तमिलग वेत्री कझगम अर्थात TVKनं सर्वाधिक जागा जिंकत आता सत्ता स्थापन करणार आहे। पण विजय थलापती ज्या प्रकारे स्क्रीनवर वावरतो तसाच रिअल लाईफमध्येही वागलाय। विजयने आपल्या ड्रायव्हरच्या मुलालाच तिकीट दिलं। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। विजयने दाखवलेला विश्वास ड्रायव्हरच्या मुलानेही पूर्ण करून दाखवला आणि चांगल्या मताधिक्याने निवडूनही आला। आणि हे ड्रायव्हर म्हणजे राजेंद्रन। हे विजय थलापती यांच्याकडे मागील 30 वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करतात। राजेंद्रन हे विजय यांच्या पहिल्या चित्रपटापासून त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिलेत। एवढेच नाही तर त्यांनी पर्सनल असिस्टंट म्हणून त्यांनी काम देखील पाहिलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये विजयने आपल्या पक्षाकडून राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथम याला तिकीट दिलं आणि हाच उमेदवारी जाहीर करतानाचा क्षण सर्वात जास्त इमोशनल ठरला। सबरीनाथ याच्या तिकिटाची घोषणा करताच बाप लेकांना अश्रू अनावर झाले, स्टेजवरच रडायला लागले आणि हे पाहून विजय त्यांच्या जवळ गेला आणि दोघांनाही जवळ घेतलं। विजय यांनी स्वतः सबरीनाथम यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि हाच दाखवलेला विजयचा मोठेपणा सगळ्यांनाच भावला। या एका प्रसंगामुळे सबरीनाथम आणि विजय यांच्यातील वैयक्तिक जिव्हाळा समोर आला आणि सर्वसामान्यांच्या मनात सबरीनाथम बद्दल सहानुभूती निर्माण झाली। सबरीनाथम याचा विचार करायला गेलं तर सबरीनाथम लहानपणापासूनच विजय याच्या घरी वाढलाय, त्याच्या सभांमध्ये फिरलाय, म्हणजेच त्याचा विजय यांच्याशी भावनिक संबंध खूप खोल आहे। व्यावसायिक पदवी प्राप्त झालेला सबरीनाथम हा वयाच्या 30व्या वर्षी आमदार झाला, म्हणून त्याचं विशेष कौतुकही होतंय। निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार सबरीनाथम याची एकूण मालमत्ता 25,07,000 रुपये इतकी आहे। कर्ज पाहायला गेलं तर काहीच नाहीये। सबरीनाथम यांनी वार्षिक उत्पन्न 4,09,000 रुपये असल्याचं जाहीर केलं। सबरीनाथम यांनी त्याच्यावर कोणताही प्रलंबित फौजदारी खटला नसल्याचं जाहीर केलं। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सबरीनाथम यांनी द्रुमुकचे उमेदवार प्रभाकर राजा आणि अण्णा द्रुमुकचे उमेदवार विरुगई रवी यांना 4 मुंड्या चित केलं। सबरीनाथनने एकूण 27,086 मतांच्या फरकाने हा विजय संपादन केलाय। विजयानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की या विजयामुळे मला खूप आनंद झाला असून मी थलपती विजय यांचा ऋणी आहे। त्यांनी DMKच्या वर्चस्वाला लगाम लावला, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या। तेव्हा आता एका चालकाच्या घरातील तरुण, सामान्य कुटुंबातून आलेला तरुण आज थेट विधानसभेत पोहोचल्यामुळे ही बाब TVK पक्षासाठी आणि सर्वांसाठीच खूपच मोठी मानली जाते। हा केवळ एका जागेचा विषय नसून निष्ठेचा आणि सामान्य कार्यकर्त्याच्या प्रगतीचा विजय असल्याचं दिसून येते। तर तुम्हाला ही विजयाची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।